मतदान करण्यासाठी मतदान कार्ड असणे गरजेचे आहे आणि हे मतदान कार्ड हे फक्त मतदान कार्ड नसून ते आपले एक ओळखीचा पुरावा आहे. मतदान कार्ड हे आपले आयडेंटिफिकेशन सर्टिफिकेट म्हणून ओळखले जाते. हे मतदान कार्ड कसे काढावे, या मतदान कार्ड काढण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात, या संदर्भात आज आपण पूर्ण माहिती पाहणार आहे. चला तर मग सुरुवात करू. सर्वप्रथम आपल्याला इलेक्शन पोर्टलवरती यायचं आहे. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल. तर वरती पाहू शकता साइन अप या ऑप्शनवर क्लिक करून आपल्याला इथे आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्याच्यानंतर खाली आपल्याला ईमेल आय डी ऑप्शनल दिसेल, तरी पण आपल्याला तिथे ईमेल आय डी टाकणे गरजेचं आहे. ते ईमेल आय डी टाकून घ्यायचं आहे. ईमेल आय डी खाली पुढे टाकून झाल्यानंतर खाली दिसेल तो कॅप्चा आपल्याला एंटर कॅप्चा या बॉक्समध्ये भरायचा आहे. त्याच्यानंतर निळ्या अक्षरात दिसेल कंटिन्यू बटन, ते बटन दाबायचं आहे. त्याच्यानंतर पुढे जाऊन आपल्याला फर्स्ट नेम विचारेल, त्या ठिकाणी आपलं स्वतःचं नाव टाकायचं आहे. लास्ट नेममध्ये आपल्याला खाली आडनाव टाकायचं आहे. त्याच्यानंतर खाली पासवर्ड विचारेल, तिथे एखादा स्ट्रॉंग पासवर्ड टाकायचा आहे. त्याच्यानंतर कन्फर्म पासवर्डमध्ये पण सेमच स्ट्रॉंग पासवर्ड टाकून द्यायचा आहे. त्याच्यानंतर रिक्वेस्ट OTP या बटनावर क्लिक करायचं आहे. तर पाहू शकता आपल्या ईमेल आय डी आणि मोबाईल या दोन्ही हे ठिकाणी आपल्याला OTP गेलेला आहे. तर तो OTP इथे टाकून घ्यायचा आहे. तर OTP टाकून झाल्यानंतर खाली व्हेरीफाय बटन दिसेल, त्या व्हेरीफाय बटनावर क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी मी दोन्ही पण OTP टाकून सबमिट करून घेतोय. तर या ठिकाणी माझं व्हेरिफिकेशन सक्सेसफुल झालेलं आहे. तर आपण लॉग इन करतोय. लॉग इन करताना आपल्याला इथे मोबाईल नंबर टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकून झाल्यानंतर खाली पासवर्ड टाकायचा आहे. त्याच्यानंतर खाली दिलेला कॅप्चा तो एंटर कॅप्चा या बटनामध्ये फिल करायचा आहे. त्याच्यानंतर रिक्वेस्ट OTP या बटनावर क्लिक करायचं आहे. म्हणजे आपण टाकलेल्या मोबाईल नंबरवर एक OTP जाईल. तो OTP ते टाकून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर व्हेरीफाय अँड लॉग इन या बटनावर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी मी OTP टाकून घेतोय आणि लॉग इन करून घेतो. तर हे पेज इथे लॉग इन झालेले दिसून येतं आपल्याला. या ठिकाणी आपल्याला इथे भरपूर ऑप्शन दिसतील, सर्व्हिसेस, फॉर्म्स. तर या ठिकाणी आपल्याला 6 नंबरचा फॉर्म भरायचा आहे. तर या ठिकाणी फॉर्म करतो आपण. तर या ठिकाणी आपण भरण्यास सुरुवात करतो. तर पाहू शकता इथे आपल्याला आपलं राज्य सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर जिल्हा सिलेक्ट करायचा आहे पुढे आणि खाली यायचं आहे आणि तिथे पाहू शकता सिलेक्ट AC. AC आपल्याला आपला तालुका सिलेक्ट करायचा आहे. जो तुमचा काही तालुका आहे ते तुम्ही टाका आणि नेक्स्ट करा. याच्यामध्ये पर्सनल डिटेल्समध्ये आपल्याला इथं नाव आणि वडिलांचं नाव टाकायचं आहे. फक्त जे तुमचं नाव असेल ते तिथे तुम्ही टाकून घ्या, नाव आणि वडिलांचं नाव. त्याच्यानंतर एंटर केल्यानंतर खाली मराठीमध्ये ते ऑटोमॅटिक पडेल. तर याच्यानंतर इथे सरनेम टाकायचं आहे, आपलं आडनाव टाकून घ्यायचं आहे, एंटर करायचं आहे. तिथे मराठीमध्ये मनानेच पडेल, तिथे ऑटोमॅटिक होईल. तर यानंतर खाली आपल्याला फोटो अपलोड करायचा आहे. आपला आयडेंटिटी साईज फोटो अपलोड करतोय. फोटो हा 2 MB पेक्षा कमीच असावा. या ठिकाणी फोटो सिलेक्ट करतोय आपण. त्याच्यानंतर ओपन करतो. तर इथे पाहू शकता, तर तुम्ही इथे फोटो तुमचा झूम इन आउट करू शकता. जसं तुम्हाला पाहिजे तसा आकारात ठेवून सेव्ह ऑप्शन या बटनावर क्लिक करायचं आहे. तर पाहू शकता इथे फोटो अपलोड झालेला आहे. तर त्याच्यानंतर नेक्स्ट या बटनावर क्लिक करून पुढची माहिती भरायची आहे. तर या ठिकाणी आपल्या एखाद्या रिलेटिव्हचं नाव भरायचं आहे. रिलेटिव्हमध्ये आपले वडील, आई, बहीण, भाऊ कोणीही असेल तर त्यांचं इथे नाव टाकायचं आहे. नाव पण सेम पद्धतीने टाकायचं आहे. पहिल्यांदा नाव, त्याच्यानंतर वडिलांचं नाव, ते करून एंटर करायचं आहे आणि पुढे आडनाव टाकायचं आहे. त्याच्यानंतर एंटर करून नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं आहे. तर त्याच्यानंतर कॉन्टॅक्ट डिटेल्समध्ये आपल्याला इथे मोबाईल नंबर व्हेरीफाय करायचा आहे. तर इथं आपण आपला नंबर स्वतःचाही देऊ शकता किंवा आपल्या रिलेटिव्हपैकी कोणाचा पण देऊ शकता. इथे मोबाईल नंबर टाकून झाल्यानंतर सेंड OTP या बटनावर क्लिक करायचा आहे. म्हणजे त्या मोबाईलवरती एक OTP जाईल. तो OTP आपल्याला एंटर OTP रिसिव्ह मोबाईल या बॉक्समध्ये फिल करायचा आहे. तर मी हे करून घेतो.
या ठिकाणी मी OTP टाकून व्हेरीफाय केलेलं आहे. तर याच्यानंतर ईमेल ID व्हेरीफाय करायचा ऑप्शन येतो. या ठिकाणी ईमेल ID व्हेरीफाय केली तरी चालते, नाही केली तरी चालते. सध्या मी करत नाही. त्याच्यानंतर नेक्स्ट या बटनावर क्लिक करून इथे आपल्याला आधार डिटेल्स टाकायचे आहे. आधार डिटेल्समध्ये आपल्याला आधार नंबर टाकायचा आहे. तर या ठिकाणी तुम्ही तुमचा आधार नंबर टाका. व्यवस्थित बिनचूक आधार नंबर टाकायचा आहे इथे. आधार कार्डवरून आपलं मतदान कार्ड निघणार आहे. तर त्याच्यानंतर नेक्स्ट या बटनावर क्लिक करून आपल्याला जेंडर सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आपल्याला इथे आपली जन्मतारीख टाकायची आहे. जी जन्मतारीख तुमच्या आधार कार्डवर असेल, जी रिअल जन्मतारीख असेल ती या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे. जर आधार कार्डवरची जन्मतारीख वेगळी आणि इथे वेगळे टाकले तर आपलं मतदान कार्ड निघणार नाही, ते रिजेक्शन होईल. त्यामुळे दोन्हीची सेमच बर्थ डेट टाकायची आहे इथे. त्यानंतर इथे डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करून एखादं प्रूफ म्हणून आपण आधार कार्ड इथे अपलोड करतोय. आधार कार्ड हे PDF स्वरूपात असावं आणि ते PDF फाईलला नाही कोणताही पासवर्ड नसावा. या ठिकाणी मी आधार कार्ड सिलेक्ट करतो. त्याच्यानंतर ओपन करून घेतो. तर या ठिकाणी अपलोड झालेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट या बटनावर क्लिक करतो. या ठिकाणी प्रेझेंट ॲड्रेस टाकायचा आहे, म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही राहता तो ॲड्रेस इथे आपल्याला टाकून घ्यायचा आहे. बरोबर ॲट पोस्ट सहित टाकायचं आहे. या ॲड्रेसवर तुमचं नाही मतदान कार्ड हे पोस्टानं घरापर्यंत येणार आहे. तर बरोबर माहिती टाकून घ्या. इथे तुमचे जे पोस्ट आहे ते या पोस्ट ऑफिसमध्ये जे पोस्टचं नाव आहे ते पोस्ट नाव टाकून घ्या. त्याच्यानंतर पिन कोड टाका. त्याच्यानंतर तुमचं तहसील ऑफिस, तालुका, मंडळ जे असेल ते पुढच्या रकाने टाकून घ्या. याच्यानंतर खाली दिसेल आपल्याला डिस्ट्रिक्ट, याच्यामध्ये आपला जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर स्टेट हे ॲटोमॅटिक दिसेल. तर इथे आपल्याला ॲड्रेस प्रूफ द्यायचा आहे. ॲड्रेस प्रूफ पण मी आधार कार्डच देतो आहे. तुम्ही हे तेच दिले तर शक्यतो चालेल. त्या ठिकाणी आधारचा PDF अपलोड करायचा आहे. इथे आपल्याला आधार PDF अपलोड झाल्यानंतर नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी आपल्याला काय डिसेबिलिटी कॅटेगरी विचारेल. जर तुम्ही अपंग वगैरे असाल तर त्या पद्धतीने ते कॅटेगरी सिलेक्ट करून त्याचे सर्टिफिकेट खाली अपलोड करायचं आहे PDF स्वरूपात. जर नसेल तर काही इथे नाही केले तरी चालते. डायरेक्ट नेक्स्ट या बटनावर क्लिक करा. इथे फॅमिली मेंबर्स या डिटेल्स भरायचे आहे. म्हणजे तुमच्या आईचे किंवा वडिलांचे कोणाचे पण मतदान कार्ड असेल तर या ठिकाणी त्यांचं नाव पूर्ण भरायचं आहे. तुमचं आणि त्यांचं नातं काय ते पुढे सिलेक्ट करायचं आहे. आणि त्या ठिकाणी इथे तुम्हाला त्यांचा मतदान क्रमांक लिहायचा आहे. इथे मतदान क्रमांक लिहिल्यानंतर नेक्स्ट या बटनावर क्लिक करून आपल्याला खालचं डिक्लेरेशन हे भरायचं आहे. डिक्लेरेशनमध्ये इथे तुमच्या गावाचं नाव, तुमच्या राज्याचं नाव आणि जिल्ह्याचं नाव हे तिन्ही सिलेक्ट करायचे आहेत. जे खाली विचारेल त्या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे तुम्ही त्या गावात कधीपासून राहता ते या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. जर एखाद्या व्यक्ती त्या ठिकाणी 2004 पासून जर राहत असेल तर या ठिकाणी आपल्याला मागे येऊन 2004 पर्यंत सिलेक्शन करून घ्यायचं आहे. म्हणजे 2004 या वर्षातला आपल्याला एखादा महिना सिलेक्ट करून तो ते भरायचा आहे. तर याच्यानंतर प्लेस म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही हा फॉर्म भरताय त्या गावाचं नाव टाकायचं आहे आणि नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी कॅप्चा टाकून घ्यायचा आहे. कॅप्चा व्यवस्थित टाकून झाल्यानंतर प्रिव्ह्यू आणि सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे. सॉरी माझा कॅप्चा चुकल्यामुळे मी परत टाकून घेतो आणि प्रिव्ह्यू बटनावर क्लिक करतो. तर या ठिकाणी पाहू शकता या ठिकाणी आपला फॉर्म भरून झालेला आहे. तर हा फॉर्म भरलेला हा व्यवस्थित पाहायचा आहे. सगळे डिटेल्स स्पेलिंग सहित पूर्ण व्यवस्थित चेक करून घ्यायचा आहे. जर या फॉर्ममध्ये काही जर मिस्टेक असेल, एखादी स्पेलिंग वगैरे चुकलं असेल तर खाली आपण कीप एडिटिंग या बटनावर क्लिक करून ते दुरुस्त करून घ्यायचं आहे. अथवा बरोबर असेल तर सबमिट या बटनावर क्लिक करून फॉर्म सबमिट करून घ्यायचा आहे. या ठिकाणी मी सबमिट करतो फॉर्म. तर या ठिकाणी पाहू शकता आपला फॉर्म सक्सेसफुल सबमिट झालेला आहे. तर या ठिकाणी आपलं एक्नॉलेजमेंट नंबर तयार होईल.
या नंबरवरून आपला फॉर्म कुठपर्यंत आलेला आहे ते आपण ट्रेस करू शकतो किंवा हा फॉर्म आपण डाउनलोड पण करू शकतो. या ठिकाणी मी फ्युचर रेफरन्ससाठी फॉर्म डाउनलोड करून घेतो आहे. तर या ठिकाणी आपला फॉर्म हा पूर्णपणे सबमिट झालेला आहे. तर फॉर्म सबमिट झाल्यानंतर 15 दिवसात आपलं मतदान कार्ड तयार होईल. त्याच्यानंतर मी पुढची प्रोसेस सांगेन, मतदान कार्ड हे घरी कसं मागवून घ्यायचं. व्हिडिओ आवडल्यास